अथांग, अद्भुत, अफाट, विश्वातील अगणित चमत्कार म्हणजेच विश्वसंचार या खास कार्यक्रमात मी गौरी सारंग तुमचं स्वागत करते। नवनवीन शोध, विज्ञानाची झेप, इतिहासातील थरार, मानवी कल्पनेच्या कक्षा रुंदावणारा एक अनोखा प्रवास। जगाच्या पाठीवर कुठे काय घडतंय, काय आहे त्यामागचं सत्य पाहूयात सविस्तर एका वेगळ्या नजरेतून। चला तर मग सुरू करूयात आमचा विशेष कार्यक्रम विश्वसंचार, जिथे जग तुमच्या भेटीला येतं। संत तुकाराम महाराजांनी म्हटलंय, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे। पण तुम्हाला ठाऊक आहे का, जगात असेही काही देश आहेत जिथे हे सोयरे म्हणजे झाडं पाहायला मिळणं दुर्मिळ झालंय। निसर्गाचा कोणताही हिरवा कोपरा नसतानाही हे देश आपला डोलारा नेमका कसा सावरतात पाहूयात। वृक्षवल्ली आम्हा सोयरे ही ओळ जिथे वास्तवात उतरते तिथेच जीवन फुलतं। पण जगात काही देश असेही आहेत जिथे हिरवाई म्हणजे केवळ स्वप्न। ग्रीनलँड, पण प्रत्यक्षात मात्र बर्फाचं साम्राज्य। इथे ना घनदाट जंगल, ना उंच वृक्ष, फक्त हाडं गोठवणारी थंडी आणि टाचणी पडली तर आवाज ऐकू येईल अशी शांतता। ओमान आणि कतार, वाळवंटाच्या कुशीत वसलेलं हे देश। पावसाची कमतरता, त्यामुळे हिरवळही मर्यादित। पण आता कृत्रिम जंगलाची स्वप्न इथे रुजायला लागली आहेत। मोनॅको आणि व्हॅटिकन सिटी, शहरीकरणाच्या शिखरावर पोहोचलेले देश। इथे जागा आहे पण हिरवळीसाठी नाही, जंगलासाठी नाही। लिबिया, सहारा वाळवंटाच्या छायेत झाडं कमी पण जीवनाचा प्रवाह मात्र अखंड सुरू। झाडं नसली तरी ऑक्सिजन आहे, कारण हवा वाऱ्याला सीमा अडवू शकत नाहीत। आश्चर्याची गोष्ट म्हणजे झाडं कमी असूनही आधुनिक तंत्रज्ञान आणि भौगोलिक स्थितीमुळे या देशात ऑक्सिजनची कमतरता भासत नाही। तरीही निसर्गाचा समतोल राखण्यासाठी हे देश आता वृक्षारोपणाचे मोठे उपक्रम राबवतायत। वाळवंटात तापत्या वाळूवर 5 मिनिटं सुद्धा उभं राहणं हे कठीण असतं। तिथे चक्क हिरवीगार शेती फुलू शकते। यावर तुमचा विश्वास बसेल का? निसर्गाचा एका गुपिताचा वापर करून चीनच्या शास्त्रज्ञांनी हा अशक्य वाटणारा चमत्कार करून दाखवलाय। पाहूयात। धगधगत्या वाळवंटात आता हिरवीगार शेती फुलणार आहे। ऐकायला अशक्य वाटत असलं तरी चीनच्या शास्त्रज्ञांनी एक असा चमकदार फॉर्म्युला शोधलाय ज्यामुळे ओसाड वाळूचे नशीब अवघ्या 10 महिन्यात बदलणार आहे। या क्रांतीचा कणा आहे सायनोबॅक्टेरिया। शास्त्रज्ञांनी या सूक्ष्म जीवांच्या मदतीनं एक खास जैविक थर तयार केलाय। हे बॅक्टेरिया वाळूवर सोडताच एक चिपचिपा म्हणजेच चिकट पदार्थ तयार करतात, जो वाळूच्या कणांना डिंकासारखं घट्ट जोडून ठेवतो। यामुळे उडणारी वाळू स्थिर होऊन तिचं रूपांतर सुपीक मातीमध्ये होतं। निसर्गात माती तयार होण्यासाठी शेकडो वर्ष लागतात, पण या तंत्रज्ञानानं हा काळ एका वर्षापेक्षाही कमी केलाय। संशोधनाच्या नुसार यामुळे जमिनीतील नायट्रोजनची पातळी 15 पटीनं वाढते, ज्यामुळे तिथं गवत, झुडपं आणि पिकं घेणं आता सहज शक्य होणार आहे। अत्यंत स्वस्त आणि टिकाऊ असलेलं हे तंत्रज्ञान भविष्यात अन्न संकट आणि ग्लोबल वॉर्मिंग रोखण्यासाठी जगाला मोठी दिशा देणार आहे। ब्रह्मांडाचं सर्वात मोठं कोळं आता सुटणार आहे। शास्त्रज्ञांनी तयार केलाय 4 कोटींहून अधिक आकाशगंगांचा समावेश असलेला आतापर्यंतचा सर्वात भव्य 3D मॅप, जो पाहून भल्याभल्यांचे डोळे विस्फारतील। डार्क एनर्जी म्हणजे नेमकं काय, ती विश्वाचा नकाशा कशी बदलतेय, विज्ञानाच्या क्षेत्रातील या सगळ्यात मोठ्या क्रांतीबद्दल जाणून घेऊयात। खगोलशास्त्राच्या जगात एक क्रांती घडली आहे। शास्त्रज्ञांनी ब्रह्मांडाचा आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि स्पष्ट 3D नकाशा तयार केलाय। अमेरिकेच्या एरिझोना येथील डार्क एनर्जी स्पेक्ट्रोस्कोपिक इन्स्ट्रुमेंटच्या मदतीनं हे यश मिळालंय। या नकाशात तब्बल 4,70,00,000 आकाशगंगांचा समावेश असून तो मानवी कल्पनेपलीकडचा विस्तार दर्शवतो। पण हे केवळ चित्र नाही, तर हे डार्क एनर्जी या जगातील सर्वात मोठ्या कोड्याचं उत्तर असू शकतं। डार्क एनर्जी ही ती गूढ शक्ती आहे जी विश्वाचा विस्तार वेगानं वाढवते। विशेष म्हणजे हा नवा नकाशा आइन्स्टाईन यांच्या कॉस्मोलॉजिकल कॉन्स्टंट या सिद्धांताला आव्हान देऊ शकतो। तज्ञांच्या मते डार्क एनर्जीचा प्रभाव काळानुसार बदलत असल्याचे संकेत मिळालेत।
लॉरेन्स बर्केले नॅशनल लॅबोरेटरीच्या नेतृत्वाखाली 5 वर्षांच्या मेहनतीच्या नंतर हे शक्य झालंय. यामुळे भविष्यात विश्वाचा अंत कसा होईल याचं गुपित उलगडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विज्ञानाच्या या भरारीमुळे संपूर्ण मानवजातीला विश्वाचं भवितव्य समजून घेण्यास मोठी मदत होणार आहे. लाल ग्रहाचा रंग बदलतोय. हो, हे खरंय. मंगळावर एक काळा डाग पसरत चाललाय. 50 वर्षांपूर्वी दिसलेला एक छोटासा ठिपका आता शेकडो किलोमीटर मध्ये विस्तारलेला आहे. शास्त्रज्ञ साशंक आहेत, कारण हा काळा डाग थांबण्याचं काही नाव घेत नाहीये. काय आहे यामागचं सत्य आणि हा डाग नक्की काय आहे आणि तो इतक्या वेगानं का विस्तारतोय, पाहूयात. लाल ग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंगळावरून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. गेल्या 50 वर्षांपासून मंगळाच्या पृष्ठभागावर एक महाकाय काळा डाग वेगानं पसरत असल्याचं नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सीच्या फोटोंमधून स्पष्ट झालंय. मंगळाच्या उत्तर गोलार्धातील युटोपिया प्लॅनेटिया या मैदानात हा गडद भाग स्थित आहे. हा भाग म्हणजे प्राचीन ज्वालामुखीची राख आणि खनिजांचं मिश्रण आहे. धक्कादायक बाब म्हणजे 1976 मध्ये नासाच्या वायकिंग प्रोबनं टिपलेल्या फोटोंच्या तुलनेत आता हा डाग तब्बल 320 किलोमीटर दक्षिणेकडे सरकला आहे. म्हणजेच दरवर्षी सुमारे 6.5 किलोमीटर वेगानं हा काळा प्रदेश विस्तारतोय. शास्त्रज्ञांच्या मते मंगळावरच्या वेगवान वाऱ्यांमुळे ही राख पसरत असावी किंवा वर साचलेली पिवळसर धूळ उडून गेल्यानं खालचा गडद भाग उघडा पडत असावा. अर्ध्या शतकापासून संशोधकांसाठी कुतूहलाचा विषय ठरलेला हा बदल मंगळाच्या बदलत्या हवामानाचा संकेत मानला जातोय. हा विस्तारणारा डाग मंगळ ग्रहाचं रहस्य अधिक गडद करत असून भविष्यातील मोहिमांसाठी हे एक मोठं आव्हान ठरणार आहे. बदलतं जागतिक समीकरण आणि सीमेपलीकडच्या घडामोडी या सगळ्याचा आपल्या आयुष्यावर नेमका काय परिणाम होतो याचाच वेध आपण आज घेतलाय. बदलणाऱ्या जगाच्या पाऊलखुणा अशाच वेगानं पडत राहतील. त्या प्रत्येक बदलाची नेमकी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तुर्तास या जागतिक प्रवासात आपण इथेच थांबतोय. जगाच्या प्रत्येक कोपऱ्यातील अपडेट्ससाठी पाहत रहा विश्वसंचार, फक्त पुढारी न्यूजवर.